सस्नेह जय श्री गणेश आगमन आणि खाऊ गल्लीतील गणपती, पर्यावरणपूरक गणपती नव्या भारताची दिशा, पर्यावरण संवर्धन, पाण्याची बचत करा तोच उत्सव खरा. गोपाल सारडा. पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. यावर्षी आमच्या घरातील गणेशोत्सवात आम्ही गणेश खाऊ गल्ली हा आगळा वेगळा व पूर्णपणे पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. हा देखावा करण्यामागचा मुख्य विचार आमचे भूषण मालपाणी व सर्वेश सारडा यांचा होता. जेव्हा आमचा गणपती पाहायला बाहेर जातो तेव्हा गणेशोत्सवाच्या उत्साहात गल्ल्या गल्ल्यांमध्ये छोटे मोठे खाऊ स्टॉल, खाद्यपदार्थांच्या गाड्या व लोकांची गर्दी दिसते. या वास्तव्याला एक सुंदर व कलात्मक रूप देण्याची कल्पना आम्हाला सुचली आणि त्यातून या सजावटीचा जन्म झाला. तसेच आमचा व्यवसाय मसाले आणि तूप विक्रीचा असल्याने आमच्याकडे भरपूर पुट्ट्याचे बॉक्स होते. त्या पेट्यांचा उपयोग करून घरीच लहान लहान दुकाने, खाऊ स्टॉल, खुर्च्या, टेबल व इतर सजावटीच्या वस्तू तयार केल्या. या देखाव्यातील प्रत्येक गोष्ट पूर्णपणे आम्ही पर्यावरणपूरक ठेवली आहे. कुठेही प्लास्टिक, थर्मोकॉल व पृथ्वीला हानिकारक साहित्य वापरलेले नाही. सर्व स्टॉल पुठ्ठ्यातून तयार केले असून सर्व माणसे एकागदापासून बनवली आहे, तर त्यांच्या चेहऱ्यांसाठी मातीचा वापर केला आहे. अगदी लहान लहान खाण्याचे पदार्थ सुद्धा आम्ही घरगुती पद्धतीने बनवले आहे आणि काही भांडी स्टीलची ठेवून खऱ्यासारखा अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त सजावटच नाही तर या देखाव्यातून आम्ही सामाजिक व जागतिक पातळीवरील महत्त्वाचे संदेश सुद्धा मांडले आहे. त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान, ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व, डिजिटल इंडिया नव्या भारताची दिशा, पर्यावरण संवर्धन, झाडे लावा जीवन वाचवा, पाणी बचत, पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश, तसेच महिला सक्षमीकरण व बालसंरक्षण यासंबंधीचे संदेश मांडले आहे. हा संपूर्ण देखावा सारडा व मालपाणी परिवाराने मिळून 2 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पूर्णतः हाताने बनवलेला आहे आणि मे महिन्यापासून आम्ही यावर काम सुरू केले. प्रत्येक दिवस मनापासून यात योगदान दिले. कोणतेही रेडीमेड साहित्य न वापरता सर्व काही हाताने घडवले गेले आहे. त्यामुळे या देखाव्यात केवळ सर्जनशीलता नाही तर कष्ट, वेळ, प्रेम व श्रद्धा या सगळ्यांचा सुंदर संगम आहे. आमचा हा गणेश खाऊ गल्ली देखावा केवळ डोळ्यांना आनंद देणार नाही तर मनाला विचार करायला लावणार आहे. श्रद्धा, कला, संस्कार, पर्यावरण संवर्धन आणि समाज जागृती या सर्वांचा सुंदर मेळ या सजावटीत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आमच्या या आगळ्या वेगळ्या व पर्यावरणपूरक देखाव्याला भेट द्यावी अशी आम्ही आपणास मनपूर्वक विनंती करतो. सारडा परिवारातर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी विशाल राठोड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता आम्ही विशाल राठोड आपले सगळ्यांचे स्वागत करतोय. आपण आलेले आहे तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील बिजली नगरचे आपले तुम्ही बघू शकता. आपले साहेबांनी खाऊ गल्लीचं इथं प्रोग्राम केलेले आहे, तसं त्यांनी इथं बनवलेलं आहे. चला आपण जाणून घेऊया, त्यांची मुलाखत घेऊया. या तुम्ही माझ्यासोबत. नमस्कार साहेब, आपले नाव वगैरे? गोपाल बाळकृष्ण सारडा. साहेब, आपण तुम्ही हे खाऊ गल्ली बनवलेली आहे, याच्याबद्दल काय सांगू शकता? बोल. नमस्कार मॅम, आपलं नाव वगैरे सांगा. भारती गोपाल सारडा. आम्ही गणपतीच्या डेकोरेशन मध्ये आम्ही मे महिन्यामध्ये म्हटलं खूप बॉक्स असतात, आपण ह्या वेळेला पुठ्ठ्यापासून काहीतरी बनवायचं शिकूया. न्यूजपेपर घेतो वाचायला, न्यूजपेपर पण भरपूर असतात, तर तशी एक कल्पना आली की आपण याच्यापासून काही बनवू शकू का. तर आम्ही तो विचार केला. मग आम्ही मोबाईलवर एकमेकांना चर्चा करून त्याचा खूप अभ्यास केला आणि मग मे मध्ये आम्ही पूर्ण त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो आम्ही लॅपटॉपवर तयार केला आधी, की आपल्याला काय बनवायचंय, कसं बनवायचंय, कशा प्रकारे काय बनते. मग खूप आम्ही शोधाशोध केली. तिथून आम्ही भरपूर सगळ्यांना विचारलं, आम्ही कल्पना लावली सगळी आणि त्याच्यानंतर ती पूर्ण झाल्यावर मग आम्ही मे पासून हे प्रोजेक्टला सुरुवात केली. मॅम, तुमचा बिझनेस किती वर्षापासून चालू आहे? आज गेली 10-15 वर्ष झालं आम्ही या बिझनेस मध्येच आहे. तुम्ही काय काय बिझनेस तुमचे तुम्ही घरपोच म्हणजे ऑनलाईन आहे का, असं तुम्ही घरपोच बिझनेस हे प्रोडक्ट तुम्ही घरपोच होता?
नाही, आमचं घरपोचच आहे आणि मेन आमचं हॉटेल सप्लायर आहे. आम्ही हॉटेलवाल्यांना, कॅटरिंगवाल्यांना आणि महिला पण आहेत माझ्या थोड्याशा घरगुती, जे घरी स्वयंपाक करतात, मेस चालवतात, त्यांना आम्ही सप्लाय करतो. कोणी ऑर्डर दिलं तुम्ही कसं पोचवता तुम्ही? आमच्याकडे रिक्षा आणि टेम्पो आहे, त्यांची व्हॉट्सअपला ऑर्डर येते. आम्ही दर आठवड्याला 2दा त्यांच्याकडे व्हिजिट असतं, मग त्याच्यामध्ये आम्हाला ऑर्डर पूर्ण कळून जाते काय कुणाला हवंय. म्हणजे तुम्ही हा बिझनेस असताना तुमच्या डोक्यामध्ये हा सगळं तुम्ही हे खाऊगल्ली तुम्ही म्हणजे तयार करण्यात आलेलं आहे. हा तयार करण्याचं बिझनेस म्हणजे तुमचं असं झालेलं आहे की तुम्ही एक हुबहू असं वाटत नाही की हा पुष्टाचा कागद तुम्ही बनवलेले. तसं जर विचार करायला गेलं तर आमची कल्पना होती, पण जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल मध्ये उतरलं तर आम्हाला वाटलं नाही की आम्ही पण एवढं व्यवस्थित करू किंवा येऊ. पण जसं जसं आपण म्हणतात ना, जेव्हा आपण पाण्यात उतरतो की पोहायला कळतं, तसं आम्ही ह्याच्यात उतरल्यावर आम्हाला कळालं की आपण ह्या गोष्टी करू शकतो. न्यूजपेपरचा वापर इतका सुंदर, म्हणजे आपण एक बॉडी बनवण्यासाठी न्यूजपेपरचा वापर करू शकतो, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि पुठ्ठ्यांपासून एवढा सुंदर गाडा बनतो की ह्याची पण कल्पना आम्हाला खूप छान वाटली. त्याच्यात करताना आम्हाला या सगळ्या गोष्टीचा अनुभव छान आला. सांगितल्याबद्दल मॅम धन्यवाद. आपण तुमची याची जानकारी मला थोडं द्यावी. आमचा हा पहिला आहे बॉम्बे वडापाव. म्हणजे आम्ही असं तयारी केली आहे की वडापावचा स्टॉल लावलाय, त्या स्टॉलमध्ये ब्रेडची लादी आहे, मिरची भजी आहे, प्लेन मिरची आहे, वडापाव आहे, आतमध्ये सुद्धा वडापाव आहे, त्याला लागणारा कुकर आहे, गॅस आहे, सिलेंडर आहे. आतमध्ये जो व्यक्ती आहे वडापाव विकतो त्याला आम्ही ॲप्रन सुद्धा घातलंय, म्हणजे तो असा नाही की ड्रेस घाण करेल म्हणून. आणि त्याच्यासाठी आम्ही ती पूर्ण जबाबदारी घेतली की ज्या ज्या गाड्याला ज्या ज्या वस्तू लागतात त्या पूर्ण मेन्शन केलेल्या आहेत. त्यांच्या समोर ह्या सगळ्या ज्या भावल्या बसल्यात ह्या पूर्ण पेपरच्या आहेत, न्यूजपेपरला रोल बनवून आम्ही बनवलेत. त्यांचे जे हे केस बनवलेत ते आम्ही उलन पासून केस बनवलेत त्यांचे. सेकंड, हात धुण्यासाठी आपण वॉश बेसिन ठेवले, स्वच्छतेचा पण आपण काळजी घेतली, स्वच्छ पाणी भरून ठेवले. जुना काळमध्ये आधी पीप असायचं, आम्ही त्या पिपात पाणी भरून ठेवलंय. ह्याच्यामध्ये आपला साऊथ इंडियनचा आहे, इडली आहे, वडा आहे, डोसा आहे, डोशाचा तव्या पण आहे, इडलीचा कुकर पण आहे. आजकाल टिफिन लागतात म्हणून आम्ही टिफिन व्यवस्था पण ठेवली आहे. पेपरचंच आपण डिश वापरतो. प्लस आता नवीन जनरेशनच्या हिशोबाने आम्ही गुगल पे, जीपे पण ठेवलेलं आहे त्याच्यासोबत. दुसरं महत्वाचं म्हणजे आता थंडीचे दिवस असल्यामुळे आम्ही स्वीटकॉर्न ठेवलेत. ओरिजिनल मिरची, मीठ, लिंबू आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेत, ती भाजती आहे. लहान मुलांसाठी पॉपकॉर्न खूप महत्वाचं असतंय, आम्ही घरीच बनवलं ते सुद्धा. रस्त्यामध्ये खूप ठिकाणी आपल्याला चनेजोल विकणारे मिळतात, आम्ही ते पण त्याच्यामध्ये मेन्शन केले. आईस्क्रीमच्या गाड्यामध्ये पिंक रेसबेरी आम्ही दिले त्यांना खायला. सगळ्या आईस्क्रीमच्या गाड्यांमध्ये सगळं आम्ही मेन्शन केले. महत्वाचा आमचा एक उद्देश आहे की सुका कचरा, ओला कचरा हा पण आपण वेगवेगळा ठेवला पाहिजे, ह्याचा आपल्याला महत्व कळलं पाहिजे, म्हणून आम्ही हे पण त्याच्यावर जास्त फोकस ठेवलेला आहे की हे आपलं वेगळं राहिलं पाहिजे. दुसरं, रोडमध्ये स्वच्छता राहिली पाहिजे म्हणून आम्ही स्वच्छतेसाठी माणूस आणि ते कचरा आपण व्यवस्थित गोळा करा, हे सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. महत्वाचं, गणपती बाप्पा मोरया. आमचा गणपती सुद्धा इको फ्रेंडली आहे. आम्ही वॉटर कलर आणून आम्ही कलर लावलेला आहे. तुम्ही जर ब्रशनं किंवा हाताने त्याला पुसला तर तो लगेच कलर वितळेल त्याच्यामध्ये, तो पाण्यात जाऊन घाण होण्याने वॉटर कलर मिक्स होईल. आणि त्याच्यासोबत आम्ही भटजीबुवांना पण ठेवले. भटजीबुवांच्या प्लेटमध्ये सगळं आहे, उदबत्ती, कापूर सगळं प्लेटमध्ये आम्ही ते मेन्शन केलेलं आहे. दुसरा आपल्याकडे पाणीपुरीचा स्टॉल आहे. हा सगळ्यांचा आवडता स्टॉल, सगळ्यांना आवडतो. पुरी आम्ही स्वतः घरामध्ये बनवलेली आहे. Thank you.